न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। उपवास काळातील धार्मिक भाग म्हणून क्रुसाच्या वाटेची भक्ती केली जाते। त्याप्रमाणे श्रीरामपूर येथील लोयला सदन लोयला दिव्यवाणी संत विन्सेंट चर्च आकाशनगर यांच्या संयुक्त विद्यमाने पवित्र क्रुसाची वाट सोमवार दिनांक 25 मार्च रोजी सकाळी 7 वाजता श्रीरामपूर येथील लोयला सदन चर्च येथून निघाली। नंतर पुढील 14 स्थाने यांना भेट देण्यात आली। क्रुसाच्या वाटेने पहिले स्थान पवित्र क्रूस तीर्थक्षेत्र करुणामाता चर्च वैजापूर, दुसरे स्थान संत फ्रान्सिस झेवियर चर्च मनमाड, तिसऱ्या स्थानाची भक्ती करुणा हॉस्पिटल मनमाड, चौथे स्थान संत झेवियर मनमाड या ठिकाणी, पाचवे स्थान संत विन्सेंट चर्च येवला, सहावे स्थान सेंट मेरी चर्च कोपरगाव येथे, सातवे स्थान सेवानिकेतन चर्च कोपरगाव, आठवे स्थान होली फॅमिली चर्च कोपरगाव येथे, नववे स्थान माउंट फोर्ड स्कूल सावळीवीर, 10वे स्थान संत फ्रान्सिस झेवियर चर्च राहता, 11वे स्थान निष्कलंक माता चर्च प्रवारनगर, 12वे स्थान बाळ येशू चर्च बाबळेश्वर, 13वे स्थान सेंट विन्सेंट चर्च डिपॉल स्कूल आकाशनगर श्रीरामपूर या ठिकाणी आणि शेवटचे 14वे स्थान लोयला दिव्यवाणी नॉर्दर्न ब्रँच श्रीरामपूर या ठिकाणी क्रुसाच्या वाटेची भक्तीची सांगता करण्यात आली। हे ख्रिस्ता आम्ही तुला बसतो, तुझे उपकार मानतो व तुझी स्तुती करीतो। स्वागतम। श्रीरामपूरहून आलेले लोक आमच्या मनमाड धर्मग्रामामध्ये क्रुसाच्या वाटेची भक्ती केल्याबद्दल आम्ही तुम्हाला स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि तुमच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो। शुभेच्छा। आपण घेऊन आलेले आहेत। रात्रीच्या बुधवारपासून आम्ही हा उपक्रम चालू केला होता या ठिकाणी आणि तदनंतर तो प्रभूचा आशीर्वाद या ठिकाणी आम्हाला लाभला। दररोज किमान 400-500 लोक या ठिकाणी येतात, प्रार्थना करतात। मी आता फादरांना सांगत होतो, कधी कधी आपल्याला असं वाटतं की लोकांचा विश्वास कमी झालेला आहे, परंतु तसा काहीच प्रकार दिसत नाही। इथे आता माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगत आहे की इतके लोक येऊ लागलेले आहेत। रात्री 10-10 वाजेपर्यंत लोक येतात, स्वतःची क्रूसाची वाट करतात। हे तुम्ही बघितलं असेल, ही क्रूस जे आहेत हे तुम्ही उचललेले आहेत। प्रभू म्हणतो स्वतःचा वधस्तंभ उचल आणि माझ्या मागे ये।
तो ती एक संकल्पना त्याच्या पाठीमागची आहे. आपल्या जीवनामध्ये दुःख कष्ट भरपूर आहेत, आजार आहेत, काही केल्यानं ते दूर होत नाही. शेवटी आपल्याला देवाचा मार्ग स्वीकारावा लागतो, त्याची पायरी चढावी लागते. आणि म्हणून जीवनामधला हा क्रूस जो आहे आपण तो घेतो. लोक क्रूसाची वाट करतात, आपलं सर्व दुःख त्या क्रूसामध्ये टाकतात आणि प्रभूला सांगतात की जणू काय प्रभू हे क्रूस माझा हलका कर, नाहीतर तो दूर कर, दोन्हीपैकी एक. आणि मग लोकांच्या आता हळूहळू साक्षी वाढू लागलेले आहेत, लोक सांगू लागलेले आहेत. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मला असा फायदा झाला, असं माझ्या जीवनामध्ये फरक पडला, असा प्रकारचा आशीर्वाद मला मिळाला. आणि म्हणून ही क्रूसाची वाट किंवा अनेक लोक या ठिकाणी येण्याचं कारण या तीर्थक्षेत्री दैवी आशीर्वाद लोकांना मिळू लागलेला आहे. जसं तुमच्याकडे हरेगाव अगदी प्रख्यात आहे, ते पूर्ण जगामध्ये जरी म्हटलं तरी चालेल, कुठे ना कुठे लोकांना माहीत आहे. तसं हे छोटंसं मागच्या वर्षापासून आम्ही तीर्थक्षेत्र चालू केलं. हा क्रूस जो आहे तो फादर मायकल या प्रसंगी श्रीरामपूर धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रेव्हरंड फादर जो गायकवाड, सेंट विन्सेंट चर्चचे रेव्हरंड फादर थॉमस, फादर संजय ब्राह्मणे, फादर सयाराज, फादर मायकल, ब्रदर जोसेफ, फादर गिल्बर्ट, फादर अनिल चक्रनारायण, फादर मॅथ्यू, तसेच रवींद्र लोंढे आणि दीपक कदम, नितीन जाधव, प्रमोद संसारे यांनी उत्कृष्ट पद्धतीने या यात्रेचे नियोजन केले. या धार्मिक क्रूसाच्या वाटेच्या भक्तीच्या सोहळ्यात जवळजवळ 70 स्त्री पुरुषांनी सहभाग घेतला होता. या क्रूसाच्या वाटेसाठी सेंट विन्सेंट चर्चचे प्रमुख धर्मगुरू यांनी प्रवासासाठी बस उपलब्ध करून दिली, त्यामुळे त्यांचे विशेष आभार यावेळी मानण्यात आले. न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम, श्रीरामपूर.